या महानगरपालिका प्रशासन लोकांच्या जीवावर तर उठलंच आहे। आता इज्जतीवर पण बोलणार नव्हतं, परंतु गप्प पण बसत नाही। आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नशिबाने 5-6 वर्षानंतर हा ग्राउंड चालू आहे आणि मिरजेतील फुटबॉल प्रेमी आणि मुस्तफा सर यांनी लहान मुलांसाठी मोफत फुटबॉल कॅम्प आयोजित केला। येथे रोज सकाळी 100 लहान लेकरं फुटबॉल कॅम्पसाठी येतात। आज सकाळी 7:30 वाजता माझी मिसेस माझ्या मुलाला सोडण्यासाठी गेली असता तेथील 2 कुत्र्यांना हल्ला केला। आता किती जणांना सांगू आणि काय काय सांगू। आता तेथे 100 भर लहान लेकरं। आधीच घरातील घटनेने माझे अख्खं कुटुंब दडपणाखाली आहे आणि आज हे मुलाला इजा होऊ नये म्हणून माझी बायको अशा परिस्थितीमध्ये मुलाला काही होऊ नये म्हणून धाडसाने पुढे गेली। अंगावरचे कपडे पूर्णपणे त्या कुत्र्याने फाडले होते। आता ही गोष्ट मी शर्मेनं सांगत आहे। तेथे असणारे मुस्तफा मुश्रीफ सर आणि त्यांचे पूर्ण टीमने मदत केली। आता ही पोस्ट आणि बोलणं कितपत लाचार मिरजकरांनी पोस्ट टाकत राहायची विनंती करत राहायचं। फक्त सॉरी म्हणून आपली जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? की फक्त आता कपडे फाडलेत, उद्या कातडं फाडलं तर यांना काही फरक पडणार नाही। अशी काही घटना घडली की डॉग व्हॅन पाठवून द्यायचं, बघतो करतो हेच म्हणायचं। मला आता याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर घरात तोंड दाखवायच्या लायक राहणार नाही। मी आज बाहेर गावी आल्यामुळे फक्त येथे पोस्ट टाकून माझा राग व्यक्त करतोय। उद्या नक्की काही घडल्यास या सर्व घटनेला महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य अधिकारी जबाबदार असतील। एवढे सर्व होत असताना याच्यावर उचित उपाय का होत नाही? का आपण सगळं शंट झालो आहे? का की आपल्याकडे पर्यायच नाही? नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकारी म्हणतात की आता याच्यावर विशेष कार्यकारी अधिकारी नेमला आहे। त्यांचं विशेष कार्य आज काय होतं हेच बघायचं आहे। शरम वाटते मला। एक मिरजकर नागरिक आणि सगळेजणच मोदी आणि राहुल गांधी यांचे गुण गात असतात। मिरजेची इज्जतीची होणारी महापालिका प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी एकदा डिक्लेअर करून टाका की भटकी कुत्री आणि त्यांचा बंदोबस्त ही आमची जबाबदारी नाही, असा आरोप जहीर मुजावर यांनी यावेळी केलाय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।